नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज मवियाचं आंदोलन. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मोर्चा. जयंत पाटील, आदित्य ठाकरे वडेट्टीवार सहभागी होणार. मवियाची आज मातोश्रीवर तातडीची बैठक. राज्यामध्ये घडलेल्या गंभीर घडामोडींवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंमध्ये चर्चा होणार. शिवरायांच्या पुतळ्याची योग्य देखभाल घ्यायला हवी होती. राज्य सरकारनं प्रकरण गांभीर्यानं हाताळायला हवं. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची राज्य सरकारवर नाराजी. सूत्रांची माहिती. शिवरायांचा पुतळा कोसळणं ही अतिशय दुःखद घटना. त्यावर राजकारण करू नका, फडणवीसांचं आवाहन. पुतळा राज्य सरकारनं नाही तर नौदलानं बसवल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट. वाऱ्याचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यानं पुतळ्याचं नुकसान. तत्काळ पुतळ्याची उभारणी करू. मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन, तर दोषींवर सक्त कारवाई होणार. अजितदादांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या डोक्यामध्ये हवा गेल्यानं जमिनीच्या वर उडत आहेत. छत्रपतींचा असा अपमान मुघलांनीही केला नाही. शिंदेंकडून मर्जीमधल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम. संजय राऊतांचा हल्लाबोल. सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलतंय. महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान. महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा. सतेज पाटलांचा हल्लाबोल. पुतळा कोसळणं कदाचित नियती असेल. शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं संतापजनक विधान. शालेय शिक्षण मंत्री निर्लज्ज. इतका निर्लज्जपणा आधी कधी दिसला नव्हता. आदित्य ठाकरेंची दीपक केसरकरांवर टीका. राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नाना पटोले आक्रमक. पंतप्रधान मोदी जिथे जिथे हात लावतात तिथे उद्ध्वस्त होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून घाईमध्ये पुतळ्याचं अनावरण. मालवणातील कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून संजय राऊतांची टीका. मोदीजी लवकरच संजय राऊतांवर हात ठेवतील. संजय राऊतांच्या मोदींवरील टीकेला राहुल नार्वेकरांचं खोचक प्रत्युत्तर. मुख्यमंत्री शिंदेंना ठेकेदार आणि भ्रष्टाचार सोडून काही माहिती नाही. महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करतात. अरबी समुद्रामध्ये महाराजांचं स्मारक होणार म्हणून 10 वर्षांपासून महाराजांनाच फसवत आहेत. वैभव नाईकांचा सरकारवर हल्लाबोल. महाराज माफ करा, पुढ्या तोंडानं माफी तरी मागावी. महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावानं दैदिप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडून पडावा. आणखी मोठा पुतळा उभारतायत, मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही. आमदार अमोल मिटकर यांचा सरकारला खर्च आहे. मालवणमध्ये जे घडलं त्यावरून सरकारच्या वतीनं जनतेची माफी मागतो. आशिष शेलार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. शिवरायांच्या पुतळ्यातही त्यांनी 50% घेतले असणार. अजूनही सरकारनं महाराजांची माफी मागितली नाही. थोडी तरी लाज बाळगा. जितेंद्र आव्हाड यांचा घणाघात. शिवरायांचा पुतळा उभारण्यात राज्य सरकारनं भ्रष्टाचार केलाय. खासदार प्रणिती शिंदेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप. तर शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया. नवी मुंबईमध्ये संभाजीराजे छत्रपतींकडून शिवरायांना दुग्धाभिषेक. मालवणमध्ये घडलेल्या प्रकारानंतर संभाजीराजेंकडून दुग्धाभिषेक. राजे माफ करा. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखचं ट्विट. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक. पाटील इंदापुरातून लढण्यावर आग्रही. पाटील आणि पवारांची दुसरी भेट असल्याची माहिती. हर्षवर्धन पाटील आमच्या सोबतच राहतील. भाजप मजबूत. येत्या काळामध्ये भाजपमध्ये अनेक पक्षप्रवेश होणार. देवेंद्र फडणवीसांचा दावा. हर्षवर्धन पाटील आणि आमचे अनेक दशकांपासून कौटुंबिक संबंध. साखरेच्या विषयावर पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक झाली असेल. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. समाजातील काही वर्गांबाबत काहींच्या मनामध्ये तिरस्कार. त्याचा चुकीच्या पद्धतीनं प्रसार आणि प्रचारही केला जातोय. मात्र देश सेक्युलर आहे, त्यामुळे सगळे अजूनही एकत्रित आहेत. शरद पवारांचं नाव न घेता भाजपवर निशाणा. अहमदनगरमध्ये शरद पवार गट भाजपला धक्का देण्याची शक्यता. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. मुख्यमंत्री काय राज्यातील सर्व शाळेमध्ये जाऊन पहारा देणार का? विरोधकांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं विधान. संजय गायकवाड गुजरातवरून आलेल्या खोक्यांमुळे उन्मत्त झालेत. संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर वैभव नाईकांची टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बदलापूरमध्ये जाणार. बदलापूरमधील आंदोलकांची राज ठाकरे भेट घेणार. अजित पवारांची जनसन्मान यात्रा आजपासून पुन्हा सुरू होणार. लातूरमधून यात्रेला सुरुवात होणार. 31 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार. 5 सप्टेंबरला सांगलीमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची माहिती. खालच्या दर्जाचे आरोप केल्याबाबत अद्दल भोगावी लागेल. कायदेशीर कारवाई करणारच. अंजली दमानियांकडून अजित पवार गट सूरज चव्हाणांना मानहानीची नोटीस.
नोटीस मिळाल्यावर कायदेशीर उत्तर देणार. मी वक्तव्यावर ठाम, कुठेही चुकीचं बोललो नाही, त्यामुळे माफी मागणार नाही. दमाने यांच्या नोटीशीवर सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधामांना भर चौकामध्ये आणून शिक्षा द्या. बदलापूरच्या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया. दहीहंडी फोडली, महाराष्ट्राची हंडीही निश्चितपणे आम्हीच फोडणार. प्रभू श्रीरामाला मानतात, त्यांनाच हंडी फोडण्याचा अधिकार. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाची हंडी आम्हीच फोडणार. लाडकी बहीण लाडका भाऊ नंतर लाडका गोविंदा योजना आणली, शिंदेंचं वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप 200 थरांची हंडी लावणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीची हंडी माहिती यावेळीही फोडणार. शिंदेगडाचे प्रवक्ते संजय निरुपम यांचं मवियाला आव्हान. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ सक्रिय, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वयक नेमण्यास सुरुवात. नागपूरमध्ये विद्यमान जागांवर महाविकास आघाडीमध्ये एकमत. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना तयारीला लागण्याच्या सूचना. काँग्रेसचे नेते नितीन राऊतांकडून निवडणुकीची तयारी सुरू. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता. शेतकरी मेळावा घेऊन आगामी निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करणार असल्याचे अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे संकेत. काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील शरद पवारांच्या भेटीला. नाशिकमध्ये मतदारसंघातून हेमलता पाटील इच्छुक. भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. त्याबद्दल विचारल्यावर मला माहिती नसल्याची विजयसिंह मोहिते पाटलांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंच्या पुतळ्याला फिरायला डिफेंडर गाडी. शेतकऱ्याच्या मुलानं गाडीमध्ये फिरू नये का? संदीपान भुमरेंचं आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर. काही गद्दारांना डिफेंडर गाड्या मिळाल्या, आदित्य ठाकरेंनी केली होती टीका. काही भाऊ निवडणुकीमध्ये कोणाला तरी पाडण्यासाठी सुपारी घेतात. त्यांनी 20 वर्षामध्ये मतदारसंघात विकास काम केलं नाही. सुपारीबाजांना अटलपूर मतदारसंघातून आऊट करण्याची दहीहंडी. नवनीत राणांची बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता टीका. अमरावतीच्या दर्यापूरची जागा शिंदे गटाला सुटल्यास जमा. शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं मोठं विधान. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष बामन मेश्राम यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. बामन मेश्राम आणि जरांगेंमध्ये बंद दाराआड चर्चा. विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती. 2 मतदारसंघामधून लढावं अशी सहकाऱ्यांची इच्छा. आगामी विधानसभा निवडणुकीवरून रविकांत तुपकर यांचं वक्तव्य. तर सत्ताधाऱ्यांकडून सहकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न, तुपकरांचा आरोप. सचिन वाझेची जामीन याचिका नव्या खंडपीठाकडे. अंतरिम जामीन मंजूर करण्याची वाझेची याचिकेतून मागणी. वाझेच्या याचिकेवर आधी निकाल राखून ठेवला होता. माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंच्या विरोधात गुन्हा दाखल. संजय पांडे यांच्यासह 7 जणांच्या विरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल. खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप. मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्साह सुरू असताना थरावरून कोसळल्यानं 238 गोविंदा जखमी. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्यामधल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन. काल वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बदलापूर प्रकरणामध्ये निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांची उच्च न्यायालयामध्ये धाव. बदलापूर प्रकरणामध्ये निलंबनाची कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांचा आरोप. नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्कॅपिंग प्रमाणपत्राच्या बदल्यामध्ये सवलत देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. नितीन गडकरी यांची इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा. ईडीचे देशभरात 9 शहरांमध्ये छापे. सट्टेबाजीच्या रक्कम वितरणासाठी पेमेंट गेटवेचा वापर. मुंबईमध्ये उद्या रंगशारदा सभागृहामध्ये गणेशोत्सव समन्वय समितीची सभा. उद्धव ठाकरे गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करणार. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडला विदेशी गुंतवणूक 49% नेण्यास मंजुरी. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आणि इतर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा कंपनीच्या भाग भांडवलामध्ये सहभाग वाढणार. राज्यामध्ये 11,000 अंगणवाड्यांसाठी राखीव निधीमधून खरेदीचा घाट. छत्री, मेगाफोन, एलईडी दिवे, आपत्ती प्रतिबंध साहित्य खरेदी करण्यासाठी माहिती सरकारकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध विभागामध्ये खरेदीचा सपाटा लावला. रत्नागिरीमधल्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन. विशेष तपास पथकामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती. तांत्रिक तपासासोबतच अनेक पथकांकडून काम सुरू. विद्यार्थी सुरक्षेसाठी पुण्यामधल्या शिक्षण संस्थांचा पुढाकार. बदलापूरच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर संस्थांचा पुढाकार. पुण्यामधल्या सरकारी जमीन प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी. जागा मालकाला दुसरीकडे जमीन देण्याची राज्य सरकारची तयारी. राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल. पुण्यामधल्या मंडळांनी लेझरबंदीचा पोलिसांना आदेश धुडकावला. दहीहंडीमध्ये लेझर शोचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार. बदलापूर घटनेनंतर नंदुरबार शिक्षण विभाग सतर्क. जिल्ह्यामधील शासकीय आणि खासगी शाळांमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश.
नवी मुंबई बाजार समितीमध्ये आवक कमी असल्यामुळे लसणाचा दर 150 रुपयांवरून थेट 400 रुपये प्रति किलोवर आला आणि कांद्याचेही दर महागले. वाशीमध्ये एपीएमसी घाऊक बाजारामध्ये बटाटा दरातही वाढ. घाऊक बाजारामध्ये प्रति किलोला 25 ते 30 रुपयांचा दर. बाजारामध्ये राज्यातील नवीन बटाट्याची आवक नसल्यानं दर वाढले. राज्यामध्ये सततच्या पावसामुळे हळदीचं कंद कुजू लागलं. हळदीच्या लागवडीमध्ये देखील घट. जुलै महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 1074 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला. 4 दिवसांपासूनच्या पावसामुळे धुळ्यामधल्या वलवाडी भोकर इथल्या कॉलनीमध्ये पाणी तर शेती पिकांचंही नुकसान. आमदार कुणाल पाटलांकडून वलवाडी, मेहेरगाव, नवलाणे, कावठी शिवाराची पाहणी. धुळे जिल्ह्यामध्ये मच्छीमार सहकार संस्थेकडून नकाने तलावावर सोडण्यात आले 4.5 लाख मत्स्य बीज. यामुळे व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होणार. भुसावळ हातनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. धरणातून 41,813 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. तापी नदीपात्रात. जायकवाडी धरणामधील पाणी पातळी 62.92%. नाशिक विभागामधल्या पावसानं पाण्याच्या वेगामध्ये आवक. अकोल्यामधल्या अंडरपास बनला धोकादायक. 4 ते 5 फूट पाणी साचल्यानं वाहन चालकांचे हाल. अंडरपासच्या पाण्यामध्ये विद्यार्थ्यांचा सायकलला प्रवास. सांगली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. जळगावच्या अमळनेरमधील पांझरा नदीच्या पुरामध्ये 2 जण अडकले. मासे पकडण्यासाठी गेलेले असताना अडकल्याची माहिती. दोघांच्या बचावासाठी एसडीआरएफ पथकाला पाचारण. अहमदनगर जिल्ह्यामधल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कोपरगाव तालुक्यामधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले प्रवाहित. झरीपाडा ते झामट्यावड असलेल्या छोट्या पुलावरून पाहणी. बीडच्या आष्टीमधील धामणगाव महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान. महसूल विभागानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमधील गोसेखुर्द धरणाची पाड फुटल्यानं खडकारा तलाव रिकामा. तलावातील 80% पाणीसाठा वाया. धान पिकांना फटका बसणार. उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरातील व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये घुसलं पाणी. परिसरात मोठं नुकसान. तर पंढरपुरातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली. जळगावच्या शालिमार हॉटेलमध्ये तरुणांकडून गोळीबार. ज्या तरुणानं गोळीबार केला तो हद्दपार आरोपी असल्याची माहिती. तरुण हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद.